गोष्टीचं नाव आहे बुडबुड घागरी. एकदा एक उंदीर जंगलात गेला. तिथे त्याला एक माकड आणि एक मांजर भेटलं. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या सगळ्या मित्रांनी खीर बनवण्याचे ठरवले. माकड म्हणाले, मी आणतो साखर. मांजर म्हणाले, मी आणते दूध. उंदीर म्हणाला, मी आणतो शेवया. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले, चला आपण आंघोळ करून येऊयात आणि मगच खीर खाऊ. इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते. मांजर म्हणाली, तुम्ही जा, मी खीर शिजवते. माकड आणि उंदीर म्हणाले, ठीक आहे, आणि ते दोघे आंघोळ करण्यासाठी जातात. मांजरीच्या तोंडाला पाणी सुटते. ती विचार करते, थोडी खीर खाऊन बघूयात कशी झाली आहे ते, आणि थोडी खीर खाते. थोडी खीर खाऊन झाली, पण तिला आणखी खीर खावी वाटते. पुन्हा थोडीच खीर घेतली, पुन्हा थोडी खीर घेतली. असे करत करत तिने सगळी खीर खाऊन टाकली. थोड्या वेळाने माकड आणि उंदीर आले. पाहतात तो काय, खिरीचे पातेले रिकामे. त्यांनी मांजराला विचारले, खीर कोणी खाल्ली? मांजर म्हणाले, मला नाही माहीत. मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले, हुप हुप करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला, चू चू करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. पण घागर काही बुडाली नाही. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरं तर घाबरलं होतं. कसं बस ते घागरीवर उभं राहिलं व म्हणालं, म्याव म्याव करीवरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी. आणि काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली. तात्पर्य काय, तर कधीच खोटं बोलायचं नाही, त्यामुळे आपणच अडचणीत सापडतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, थँक्यू.